वेलकम टू आर इंजिनिअरिंग अकॅडमी स्टुडंट. तर पहा, आपण आत्ता काय चालू केलं आहे, ऑनलाईन कोर्स चालू केला आहे बेसिक मॅथमॅटिक के स्कीम MSBT. ऑल ब्रँचेससाठी सेमच आहे. त्याबरोबर आपण ऑल डिग्री प्लस डिप्लोमा ब्रँचेस कोर्ससुद्धा चालू केलेले आहेत. तर हे कोर्स तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मोडमध्ये मिळणार आहेत. ऑनलाईन जर कोर्स हवा असेल तर तुम्हाला प्ले स्टोअरवरून आपल्या अकॅडमीचं म्हणजे आर इंजिनिअरिंग अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करावं लागेल. तिथे तुम्हाला सर्व ब्रँचेसचा सर्व कंटेंट मिळेल. आणि ऑफलाईन हवं असेल तर तुम्हाला पुणे येथे शिवाजीनगरमध्ये आर इंजिनिअरिंग अकॅडमी ही आपली जी ब्रँच आहे ती पुण्यामध्ये शिवाजीनगरला आहे, JM रोडला, मनपाच्या शेजारी. तर तुम्हाला आपल्या क्लासला व्हिजिट करावं लागेल. ओके, याबरोबर आपण हा सर्व कंटेंट यूट्यूबला पण टाकत आहोत. तर यूट्यूबला प्लेलिस्ट चेक करा, तुम्हाला सर्व ब्रँचेसचा सर्व डाटा इझिली अवेलेबल होईल. ओके, यामध्ये आपण ऑलरेडी डिटर्मिनंट, मॅट्रायसेस आणि लॉगॅरिथम पाहिलेलं आहे. तर आज आपण पाहतोय पार्शियल फ्रॅक्शन. ओके, तर पार्शियल फ्रॅक्शनमध्ये 3 टाईप आहेत. फर्स्ट टाईप काय आहे की डिनॉमिनेटर हॅव डिफरंट लिनियर फॅक्टर. ओके, डिनॉमिनेटर हॅव डिफरंट लिनियर फॅक्टर जसं की x अपॉन x मायनस a आणि x मायनस b. कुठलंही फॅक्टरायझेशन तुम्हाला करायचं नाही आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर एकदम सिम्पली व्यवस्थित पद्धतीने दिलेले आहेत. तुम्हाला फक्त ते पुढे सॉल्व करायचं आहे. तर कसं सॉल्व करायचं तुम्ही पहा. x अपॉन x मायनस प्लस x अपॉन x मायनस बी. फक्त या दोन याच्यामध्ये इथे मध्ये मी प्लसचं साईन लावलं. नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करायचं. तर मी ते तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सांगते. चला तर मग आपण फर्स्ट टॉपिकचे प्रॉब्लेम बघूया जे एक्झामला येतात. बघा, फर्स्ट प्रॉब्लेम काय आहे, 2 अपॉन x मायनस 1 x प्लस 2. तर काय आहे, a अपॉन x मायनस 1 प्लस b अपॉन x प्लस 2. आधी फक्त लिहून घ्यायचं आहे. a अपॉन स्प्लिट करायचं, a अपॉन x मायनस 1 प्लस b अपॉन x प्लस 2. ओके, त्याच्यानंतर स्प्लिटिंग झाल्यानंतर काय करायचं, इथे स्टेपच लिहून देते. स्प्लिटिंग, सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन, थर्ड पुट व्हॅल्यू अँड फोर्थ लास्ट इक्वेशन मध्ये पुट करायचं. पहिलं काय स्प्लिट, मग 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन a इंटू x प्लस 2 प्लस b इंटू x मायनस 1. 2 इज इक्वल टू a इंटू x प्लस 2 प्लस b इंटू x मायनस 1. इक्वेशन 1 नाव द्या. ओके, फर्स्ट व्हॅल्यू आधी घ्यायची. याच्या खाली काय आहे, x मायनस 1. सो पुट x मायनस 1 इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. x इज इक्वल म्हणजेच पुट x इज इक्वल टू 1. मग 2 इज इक्वल टू a 1 प्लस 2 प्लस b 1 मायनस 1. ओके, तर पहा 2 a 1 प्लस 2 3 प्लस 0. 2 इज इक्वल टू 3a. 2/3 इज इक्वल टू a. झालं. इकडे हे काय 1 प्लस 2 3 होणार आहे, 1 मायनस 1 0 होणार आहे, बरोबर. a इंटू 3, 2 इज इक्वल टू 3a, 2/3 इज इक्वल टू a. आता नेक्स्ट पहा, काय करायचं नेक्स्ट आपल्याला, पुट x प्लस 2 इज इक्वल टू 0 म्हणजे x इज इक्वल टू मायनस 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 पहा, 2a मायनस 2 प्लस 2 प्लस b मायनस 2 मायनस 1. 2a 0
प्लस बी -2 -1 -3. ओके, 2 इज इक्वल टू -3b. 2 बाय, आता हे -3 इकडे इंटू होतं, इकडे जाऊन काय होणार आहे डिवाइड, आणि ते मल्टिप्लिकेशन मायनसचं साईन घेऊनच येणार आहे. डिवाइड आणि मल्टिप्लायला मायनस निघून जात नाही. ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये मायनस निघून जातं. 2 -2/3 इज इक्वल टू बी. पहा स्टुडंट, ए आणि बीच्या व्हॅल्यू काढायच्या होत्या, त्या आपल्याला मिळालेल्या आहेत. म्हणजे पहिलं काय केलं स्प्लिट, नंतर काय केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन, थर्ड काय केलं व्हॅल्यू पुट, आणि लास्ट इक्वेशनमध्ये पुट करायच्या. मग आता लास्ट इक्वेशन काय होतं आपलं हे वालं, इथेच पुट करते मी. पहा एची व्हॅल्यू काय होती 2/3 अपॉन x - 1 प्लस -2/3 अपॉन x प्लस 2. तर ते कसं सोल्व करायचं बघा. टेकिंग 2/3 कॉमन, 2/3 कॉमन घेतलं तर इथे काय राहील, काहीच नाही म्हणजे 1 अपॉन x - 1. हे प्लस मायनस काय झालं मायनस, -1 अपॉन x प्लस 2. आलं ॲन्सर. हे होतं ॲन्सर. पहा 2 to 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन होता. तुम्ही स्वतः ट्राय करा, तुम्हाला येईल. आणि काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये मेसेज करा. ओके, चला तर जाऊया आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. पहा स्टुडंट, गिवन प्रॉब्लेम काय आहे पहा. टाईप 1चा आपण प्रॉब्लेम नंबर 2 बघतोय. पहिला प्रॉब्लेम समजला नसेल तर नीट समजला असेल तर हा तुम्हाला समजून जाईल, आणि नसेल समजला तरी परत एकदा पहा, मी परत एक्सप्लेन करते. ओके, पहा स्प्लिट. फर्स्ट स्टेप काय आहे स्प्लिटिंग. a अपॉन x प्लस b अपॉन x प्लस 1. तर पहा x प्लस 4 इज इक्वल टू स्प्लिटिंग झाल्यावर क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, त्या स्टेप तुम्ही लिहून ठेवा ह्या शॉर्टकटमध्ये की स्प्लिटिंग, क्रॉस मल्टिप्लिकेशन, पुट अँड लास्ट इक्वेशनमध्ये पुट. x प्लस 4 a इंटू x प्लस 1 प्लस b इंटू x. तर पहा डिनॉमिनेटरला एच्या खाली काय दिसतंय तुम्हाला x, कुठलीही व्हॅल्यू नाही आहे. सो 1च्या जागी आपल्याला काय पुट करावं लागेल 0. जेव्हा नुसता x असेल, फक्त x असेल, तेव्हा आपण तिथे पुट काय करणार 0. म्हणजेच पुट x इज इक्वल टू 0. हे काय झालं तुमचं इक्वेशन 1. पुट x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. 0 प्लस 4 इज इक्वल टू a 0 प्लस 1 प्लस b 0. 4 इज इक्वल टू a, म्हणजे एचे ॲन्सर काय आलं 4च. बघा a इंटू 1 a, 0 प्लस 4 4, म्हणजे एचं इक्वेशन 4च, ॲन्सर 1. आणि b एचे ॲन्सर 4च झालं. b इंटू 0 0. सो हे घ्यायचं प्रश्नच पडत नाही. ओके, चला तर जाऊया आपण मग नेक्स्ट स्टेपकडे. आता काय काढायचं, ए मिळाला, आता काय काढायचं आपल्याला बी. पहा बीच्या खाली काय आहे डिनॉमिनेटरला x प्लस 1. सो पुट x प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच x इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 1. पहा -1 प्लस 4 a -1 प्लस 1 प्लस b -1. 3 इज इक्वल टू -b. -3 इज इक्वल टू b. का बघा हे तर काय होणार आहे 0च. -1 प्लस 1 0 होणार. b इंटू -1 -b. आणि हा जो मायनस आहे तो इकडे आला 3च्या पुढे, मग -3 इज इक्वल टू b. पहा याचं ॲन्सर आलं 4, बीचं आलं -3. लास्ट स्टेप पुट करायची. पहा पुट कसं करणार, काय होतं आपलं x प्लस 4 इज इक्वल टू, याचं ॲन्सर काय होतं 4x प्लस बीचं ॲन्सर काय आहे -3x प्लस 1. 4/x प्लस मायनस x प्लस 1. आलं ॲन्सर.
इतकं इझी होतं. ओके, पहा फक्त तुम्हाला काय करायचं आहे, स्प्लिट, क्रॉस मल्टिप्लिकेशन, नंतर पुट द व्हॅल्यूज अँड पुट द ॲन्सर इन लास्ट इक्वेशन. ओके, हे तुम्ही स्वतः ट्राय करा. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. ओके, चला तर जाऊया आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. पहा, आता आपण जवळजवळ थर्ड प्रॉब्लेमकडे आलेलो आहोत. पहिले 2 प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व केलेले आहेत. तर आता आपल्याला पाहायचं आहे थर्ड प्रॉब्लेम. पहा, थर्डमध्ये काय आहे, थोडे चेंज आहे. ए अपॉन थ्री. ओके, स्प्लिट. फर्स्ट स्टेप काय आहे आपली, स्प्लिटिंग. स्टेप 1 स्प्लिटिंग. मग पहा काय करायचं आहे, ए इंटू एक्स मायनस 3 प्लस बी इंटू 3x मायनस 5 आणि न्यूमरेटर इक्वेशन 1 झालं. ए इंटू एक्स मायनस 3 बी इंटू 3x मायनस 5. ओके, तर पहा आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू पुट करायची. फर्स्ट काय दिसतंय तुम्हाला, 3x मायनस 5. सो पुट 3x मायनस 5 इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1मध्ये. म्हणजेच काय येणार, 3x इज इक्वल टू 5 म्हणजेच x इज इक्वल टू 5/3 इन इक्वेशन 1. ओके, x इज इक्वल टू 5/3 इन इक्वेशन 1. 5/3 ही व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये पुट करायची. 5/3 मायनस 1 ए 5/3 मायनस 3 प्लस बी 3 इंटू 5/3 मायनस 5. ओके, मग पहा इथे काय येणार, 5 मायनस 3 डिवाइड बाय 3. ए इथे काय 5 मायनस 9 डिवाइड बाय 3. 3 इंटू 3 9. 5 मायनस 9 डिवाइड बाय 3 प्लस बी 3ला 3 कट. 5 मायनस 5 0. 5 मायनस 3 2/3. ए 5 मायनस 4/3. ओके, मग हा 4/3 आहे, इकडे जाऊन ते काय होणार आहे, 2/3 इंटू मायनस 3/4 इज इक्वल टू ए. 3ला 3 कट. म्हणजेच हे काय येणार आहे स्टुडंट, पहा मायनस 2/4 इज इक्वल टू ए. ओके, म्हणजे 2 1 जा 2 2 जा, बरोबर. म्हणजेच मी कुठे इथे लिहिते बघा, मायनस 1/2 इज इक्वल टू ए. आली एची व्हॅल्यू, बरोबर. आता आपल्याला काढायची बीची व्हॅल्यू. ओके, बीची व्हॅल्यू आपण काढूया. एची तुम्हाला समजली आहे, एची व्हॅल्यू काय आहे, मायनस 1/2. आता काय करायचं आपल्याला, बीसाठी काय करावं लागेल, पुट एक्स मायनस 3 इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 3. पहा 3 मायनस 1 इज इक्वल टू ए 3 मायनस 3 प्लस बी 3 इंटू 3 मायनस 5. 3 इंटू 3 मायनस 5. 2 ए 3 मायनस 3 0 प्लस बी 9 मायनस 5. 2 बी 9 मायनस 5 4. म्हणजेच हे इकडे इंटू होतं स्टुडंट, हे इकडे जाऊन काय होईल, डिवाइड. तर 2/4 इज इक्वल टू बी. 1/2 इज इक्वल टू बी. पहा ए काय आलं होतं, मायनस 1/2. बी काय आलं, 1/2. यामध्ये आपल्याला फक्त ए आणि बीच्याच व्हॅल्यू काढायच्या असतात. ओके, तर मग व्हॅल्यू पुट करून दाखवते. 1/2 अपॉन 3x मायनस 5 प्लस
पहा एची व्हॅल्यू काय होती -1/2 अपॉन 3x - 5 प्लस 1/2 अपॉन x - 3. ओके, तर मग आपण असंही करू शकतो ना की यामध्ये -1/2 आपण बाहेर घेऊ शकतो किंवा 1/2 घ्या फक्त, तर काय येईल -1 3x - 5 प्लस 1 x - 3. तर तुम्ही हे असं सुद्धा सॉल्व करू शकता. खूप इझी आहे स्टुडंट. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, मी ज्या स्टेप सांगितल्या तुम्हाला, फर्स्ट ए आणि बीच्या फॉर्ममध्ये लिहा म्हणजे स्प्लिटिंग करा, सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन, थर्ड पुट द व्हॅल्यूज अँड फोर्थ जे काय तुमचं ॲन्सर येणार आहे ते इक्वेशनमध्ये पुट करा. ओके, चला तर मग जाऊया आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. पहा MSBT 2022 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. या टाईपचा आपण सम आधी पाहिलेला आहे. ओके, आपण काय पाहतोय टाईप 1 डिनॉमिनेटर हॅज डिफरंट लिनियर फॅक्टर. तर या टाईपचे थोडेसे सम पाहून आपण टाईप 2कडे जाणार आहोत. ओके, तर पहा 1/x x + 1. तर आपण काय करणार, पहिले गिवन लिहिणार 1/x x + 1 स्प्लिट करणार a/x प्लस b/x + 1 स्प्लिट करायचं ना, a × x + 1 प्लस b × x इक्वेशन 1 आणि इकडे काय 1, इकडे 1 ॲज इट इज. पहा तर काय इथे x आहे स्टुडंट, x नुसता x असेल तर पुट x = 0 इन इक्वेशन 1. पहा 1 = a 0 + 1 प्लस b 0. जिथे जिथे x आहे तिथे तिथे फक्त काय टाका, 0 टाका. 1 = a प्लस 0 म्हणजे 1 = a. आता सेम बीची व्हॅल्यू काढा. बीच्या तिथे काय होतं की पुट, आता तुम्ही 1ची काढली 2. आता फॉर बी ही कशासाठी होती, फॉर ए. ओके, फॉर बी पुट x + 1 = 0, x = -1 इन इक्वेशन 1. x + 1 = 0, x -1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 कुठलं आहे तुमचं, हे. तर पहा 1 = a -1 + 1 प्लस b -1. 1 = 0, -1 + 1 0 होणार आहे. सो 1 = 0 मायनस b, -1 = b. हे जे काय मायनस होतं ते या साईडला गेलं. ओके, व्हॅल्यू मिळालेल्या आहेत, पुट करायच्या. एची व्हॅल्यू काय आहे 1, 1/x. बीची व्हॅल्यू काय आहे -1. फक्त एच्या ठिकाणी x टाकलं, बीच्या ठिकाणी -1 टाकलं. ओके, चला तर पाहूया अशाच टाईपचा पुढचा सम. पहा फर्स्ट स्प्लिटिंग a/, पहा फर्स्ट a/x - 1 प्लस b/x - 2. ओके, 5x + 1 a × x - 2 प्लस b × x - 1 इक्वेशन 1. स्प्लिट केलं ना आपण फक्त. ओके, स्प्लिट म्हणजे काय, स्प्लिट केलं आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. ओके, तर फर्स्ट काय होतं x - 1. सो पुट x - 1 = 0
बाहेर जाऊन सांग रे, मॅडम लेक्चरमध्ये आहेत. फोन उचल ना. या नंबरवरून कर. ठीक आहे, स्टार्ट. तर पुट x - 1 इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. 5 - 1 + 1 a - 1 - 2, जिथे x आहे तिथे मायनस पुट करा, प्लस b - 1 - 1 -5 + 1. पहा, पुट x - 1 इज इक्वल टू 0, म्हणजे पुट x इज इक्वल टू 1 होतं स्टुडंट. म्हणजे जिथे जिथे x आहे तिथे तिथे आपल्याला काय पुट करायचं आहे, 1 पुट करायचं आहे. 5 1 + 1 a 1 - 2 प्लस b 1 - 1. ओके. 5 7 इज इक्वल टू a - 1 प्लस 0, म्हणजे 7 इज इक्वल टू -a -7 इज इक्वल टू a. ओके. पास फ्रंट -7 इज इक्वल टू a. आता आपल्याला काय करायचं आहे, बीची व्हॅल्यू काढायची. तर बीची व्हॅल्यू कशी काढणार आपण, पुट. पहा, बीच्या डिनोमिनेटरला काय आहे, पुट. पहा, नीट पहा, पुट x - 2 इज इक्वल टू 0, म्हणजे x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. पहा, 5 2, जिथे x आहे तिथे 1 टाका. 5 2 1 1 5 1च्या ठिकाणी काय टाकलं आपण, 2 प्लस 1 इज इक्वल टू a 2 - 2 प्लस b 2 - 1. पहा, इथे काय होणार आहे, 11. 5 2 = 10, 10 + 1 11. a 2 - 2 0 प्लस b 2 - 1 1. 11 इज इक्वल टू b, 11 इज इक्वल टू b. ओके. ए आणि बी व्हॅल्यू मिळालेले आहेत, तुम्हाला फक्त व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. पहा, एची व्हॅल्यू काय आहे, एची व्हॅल्यू आहे -7 अपॉन x - 1 आणि बीची व्हॅल्यू आहे 11 अपॉन x - 2. ओके. तर पहा स्टुडंट, पूर्ण प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला आहे. -7 अपॉन x - 1 प्लस b 11 अपॉन x - 2. ओके. काहीच नाही केलं आपण, फक्त स्प्लिट केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, व्हॅल्यू पुट केल्या आणि लास्ट स्टेपमध्ये ॲन्सर पुट केलं. ओके. चला तर आपण जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. इथे पण आपल्याला काय करायचं आहे, फक्त पहिले काय करायचं, स्प्लिटिंग. a अपॉन x प्लस 1 प्लस b अपॉन x - 3 a इंटू x - 3 प्लस b इंटू x प्लस 1. ॲज इट इज न्यूमरेटर इकडे तसंच. पहा, इक्वेशन 1. ओके. तर पहिले काय, एच्या खाली काय आहे, x प्लस 1. सो आपण काय पुट करणार, पुट x प्लस 1 इज इक्वल टू 0. x प्लस 1 इज इक्वल टू 0, म्हणजेच x इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 1. पहा, 3 -1 प्लस 2 a -1 -3 प्लस b -1 प्लस 1 -3 प्लस 2 a -4. -1 प्लस -1 -3 काय होणार, -4. -1 प्लस 1 काय होणार, 0. -3 प्लस 2 -1 -4a -1 -4 इज इक्वल टू a. मायनसला मायनस गेलं, 1/4 इज इक्वल टू a. हे इकडे इंटू होतं, इकडे जाऊन डिवाइड झालं. आता आपल्याला नेक्स्ट काय काढायचं आहे, आत्ता a काढला आपण, आता काय काढणार आपण, b. मग इथे परत पुट x - 3 इज इक्वल टू 0, म्हणजेच x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. पहा, x
3 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 3. 3 प्लस 2 इज इक्वल टू a 3 माइनस 3 प्लस b माइनस 3 प्लस 1. 3 and 3 9, 9 11, a 0 प्लस b मायनस 2. ओके, पहा -3 + 1 -2 म्हणजे काय होणार 11 इज इक्वल टू मायनस 2b. 11 मायनस 2 इकडे जाऊन डिवाइड होणार 11/2. फर्स्ट आलं 1/4, नेक्स्ट आलं 11/2. ओके, फक्त या व्हॅल्यू इथे पुट करायच्या. एची व्हॅल्यू काय होती 1/4 x + 1 प्लस बीची व्हॅल्यू काय होती -11/2 x - 3. ओके, मग फक्त व्हॅल्यू पुट करायच्या होत्या आणि हे लिहायचं होतं तुम्हाला. बस झालेलं आहे. ओके, सम सॉल्व करून झालेलं आहे. यामध्ये तुम्हाला फक्त ए आणि बीच्या व्हॅल्यू काढायच्या असतात. चला तर मग जाऊया पुढच्या टाईपकडे, पार्ट 2. तर पहा, आपण ए काढलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बीची व्हॅल्यू पहा. आपण स्टार्ट. पहा, आपण ए काढलेला आहे. आता आपल्याला सेम व्हॅल्यू काय काढायची आहे, बीची काढायची आहे. ओके, तर बीची व्हॅल्यू काढताना आपण काय करणार, बीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग आपण काय करणार, पुट x - 3 इज इक्वल टू 0 म्हणजे x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. पहा 3 प्लस 2 इज इक्वल टू a 3 - 3 प्लस b 3 + 1. जिथे x आहे फक्त तिथे तुम्हाला 3 पुट करायचं आहे. तर 3 × 3 9, 9 + 2 11. 11 इज इक्वल टू 0 प्लस b 3 + 1 4. 11 इज इक्वल टू 4b. तर पहा b काढायचं आहे. तर 11/4 इज इक्वल टू b. एची व्हॅल्यू काय आली होती तुमची, पहा आपल्याला व्हॅल्यू जिथे 3 × 3 9, 9 + 2 a 0. बीची व्हॅल्यू काय आहे तुमची, b प्लस b 3 + 1. तर पहा 11 इज इक्वल टू 4b. पहा 11/4 इज इक्वल टू b. तर पहा एची व्हॅल्यू काय आलेली आहे 1/4 आणि बीची व्हॅल्यू काय आलेली आहे 11/4. ओके, तर पहा 1/4 अपॉन x + 1 प्लस b. पहा बीची व्हॅल्यू काय आहे 11/4 अपॉन x - 3. ओके, तर काय 1/4 सेमच दिसत आहे ना, सो सेम दिसणाऱ्या व्हॅल्यू सेपरेट काढा. 1/4 आतमध्ये काय राहील 1 अपॉन x + 1 प्लस 11 x - 3. तर पहा हे होतं तुमचं फायनल ॲन्सर. ओके, तर पहा टाईप 1मध्ये 5 ते 6 प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेले आहेत. मी पूर्ण सॉल्व करून दिलेले आहेत. आता आपल्याला जायचं आहे टाईप 2कडे. तोपर्यंत तुम्ही हेच प्रॉब्लेम अगेन अँड अगेन रिवाईज करत जा. तर चला तर मग भेटूया टाईप 2मध्ये.